करून 1986 पासून ज्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी सातत्यानं दिवसरात्र काम केले असे सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत। आपल्या सर्वांना माहीत आहे 2022ला ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची ज्यावेळी सूत्र हाती घेतली तेव्हापासूनच आणि सन्माननीय फडणवीस साहेबांच्या साथीनं राज्याचा विकास सुरू झाला आणि यामध्ये कोल्हापूर देखील कुठं कमी पडलं नाही। मला अनेक गोष्टी सांगता येतील ज्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी किंवा ज्यांची सत्ता होती त्यांनी आश्वासित केल्या होत्या आणि त्या आम्ही पूर्ण केल्या। प्रामुख्यानं मला या ठिकाणी थोडा आढावा घेऊनच आजचं प्रामुख्यानं शाहू स्मारक आणि IT पार्कच्या विषयी बोलायचं आहे। पण सातत्यानं सत्ता असताना रंकाळा सुधारवतो म्हणणारे अनेक जण होते, कन्व्हेन्शन सेंटर आणतो म्हणणारे अनेक जण राज्यकर्ते होते, विमान सेवा विमानतळ हे सुस्थितीत आणतो म्हणणारे अनेक जण राज्यकर्ते होते। रेल्वे स्टेशन आज आपण पहा, खऱ्या अर्थानं 1998 साली जाहीर झालेला DP देखील आज पूर्णत्वास आलेला नाही, रिंग रोड देखील झालेले नाहीत। रिंग रोड तर सोडूनच द्या, 500 जवळपास ओपन स्पेस ताब्यात घेण्यात आलेले नाहीत। म्हणजे कुणाची जबाबदारी आहे? ओपन स्पेसच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सेवा देण्याचं आपण काम करत असतो, विविध ॲम्युनिटीज आपण म्हणतो, या ओपन स्पेस देखील ताब्यात घेतल्या नाही। निवडणुका आल्या की फेक नरेटिव्ह सेट करायचं आणि निवडणुका जिंकायच्या अशा काही जणांच्या भूमिकेतून काम करण्याची पद्धत होती, ती मात्र आता फसली। आपल्या सर्वांना माहिती आहे, मी कोल्हापुरातील जनतेला धन्यवाद देईन की कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या महायुतीची सत्ता त्यांनी दिली। आणि हे होत असताना मी जसं म्हटलं की सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांची ज्यावेळी वर्णी लागली त्यावेळेला पहिला प्रकल्प कोल्हापूरचा रंकाळा आपण हाती घेतला। रंकाळा आज आपण पाहतो की मुना रंकाळ्याची पूर्वीची गर्दी आणि आत्ताची गर्दी यातला फरक आपण पाहतो। मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे की देशाला 2047 साली महासत्ता म्हणून आपल्याला पाहायचं आहे, राज्याची इकॉनॉमी 2047 साली $5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला न्यायची आहे, त्याप्रमाणे कोल्हापूरची देखील विकासापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला। राज्य नियोजन मंडळाचं काम करत असताना मित्रा या संस्थेची जबाबदारी देखील मिळाली, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री आहेत। देशाला विकासापर्यंत नेत असताना होणारं नुकसान देखील टाळलं पाहिजे या भूमिकेतून पहिला प्रकल्प मित्राचा कोल्हापूरमध्ये MRDP प्रकल्प आपण आणला, जो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला। 2240 कोटी रुपये त्याला आपण यावर्षी ठेवलेले आहेत, त्याची लवकरच आता कामाला सुरुवात होईल। त्याचबरोबर आज हे काम करत असताना शाश्वत विकास परिषद या कोल्हापुरात घेण्यात आली मित्राच्या माध्यमातून, आणि त्यामध्ये राज्य शासनाचं एक धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्याचं विकासाचं पोटेन्शियल ओळखून त्यामध्ये त्या जिल्ह्याला ताकद द्यायची आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे IIM नागपूरला महास्ट्राईडचं उद्घाटन देखील आम्ही केलं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, उपमुख्यमंत्री होते, मी देखील होतो त्या ठिकाणी। 36 जिल्ह्यामध्ये Tier 2 आणि Tier 3 सिटीमध्ये आपल्याला IT पार्क उभे करायचे आहेत। हा नाही, बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे। ज्या ठिकाणी असे काही प्रसंग असतील तर ते थोडेसे पहिल्यांदा सामुपचारानं बघावे लागतात, त्यासाठी प्रयत्न सरकारनं केलेला आहे। ज्या ठिकाणी वेळ द्यायला पाहिजे ती वेळ दिलेली आहे। काही वेळेला असे प्रश्न चर्चेत न घेता कायद्याचा वापर करून हळूच करावे लागतात, त्या पद्धतीनं सरकारचा प्रयत्न सुरू आहे। पण निश्चितपणे यामध्ये असं म्हणता येणार नाही की शासन दुर्लक्ष करतं। आता काढलेले आहेत आपल्या इथं पण बरीच अतिक्रमणं काढलेली आहेत, म्हणजे गडकोट किल्ल्यांचे आपण केलेले आहेत, नाही असं नाही। म्हणजे पहिले अतिक्रमण काढले म्हणजे त्यावर कारवाई तर सुरू आहे, आता ती सुद्धा कमिटी नेमली जाईल, मी त्याच्यासाठी पाठपुरावा करेन। नाही असं काही नाही, असं काय नाही, शिवसेनेचंच परिवारांचा आणि काय तसं ठिणगी वगैरे काय नाही, सगळे विषय
राष्ट्रवादीचा फॉर्म भरायला मला काय असं माहीत नाही, कारण कोल्हापूर महापालिकेचा निर्णय मी घेतोय. मग माझ्यापर्यंत अशी गोष्ट कुठली आली नाही. आमचा परिवारांचा चेअरमन आमचाच होणार होता. 3 वेळा द्यायचा आहे त्यांना, राष्ट्रवादीला 3 वेळा द्यायचा आहे. आणि त्यामध्ये म्हणजे परिवहन एकदा असेल, महिला बालकल्याण उपवापर असेल, असं ठरलेलं देणार आम्ही त्यांना. आणि काही किरकोळ महापालिकेत काही किरकोळ मतभेद असतील सुद्धा, पण माझ्यापर्यंत आलेले नाहीत ते. आणि ते तसं काय असणार नाही, सगळं चांगलं काम चालू आहे. बघा, चंद्रकांत दादा पाटील यांनी 4 दिवसापूर्वी मुंबईला सगळ्यांची एक बैठक घेतलेली आहे. सगळे मंत्री म्हणजे हसन मुश्रीफ साहेब असतील, आबिटकर साहेब असतील, स्वतः चंद्रकांत दादा होते, मी होतो, मुन्ना माडिक होते, धैर्यशील माने होते म्हणजे खासदार दोन्ही, सगळे आमदार, विनय कोरे होते, सुमित कदम होते, सगळ्या मित्रपक्षाचे सगळे, आम्ही सगळे एकत्रित बसलो होतो. आणि यामध्ये असा कुठलाही काही विषय नाही. थोड्याफार गोष्टी खालच्या स्तरावर होत असतात, त्या अगदी चांगल्या पद्धतीनं आम्ही वरच्या स्तरावर सोडवत असतो. आणि त्यामुळं असा कुठलाही काही मतभेद नाही आहे. सगळं अगदी व्यवस्थित आहे. गोकुळला व्यवस्थित होईल, जिल्हा बँकेला व्यवस्थित होईल, सगळीकडे सगळं व्यवस्थित झालेलं आपल्याला दिसतं.